नमस्कार, मैं हूं गणपत परियार। आप देख रहे हैं प्रसिद्ध लेखन। आज बाला साहेब ठाकरे के स्मृति दिन के उपलक्ष्य में मीरा भाईंदर के लोक लाडले और कार्य सम्राट प्रताप सरनाईक जी द्वारा ये बाला साहेब कलादान, जो एक बहुत विशाल भवन का उनकी तरफ से जो निर्माण किया गया है, आज इस बाला साहेब ठाकरे कलादान भवन का उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब की तरफ के हाथों इसका आज उद्घाटन हुआ है। इस अवसर पर देखते हैं। मीरा भाईंदर में सांस्कृतिक विकास की एक नई सुबह। आज शहर के एक महत्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र बाला साहेब ठाकरे कला दालन का भव्य शुभारंभ हुआ। इस दालन का लोकार्पण महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों हुआ, जो अब स्थानीय कलाकारों और सांस्कृतिक गतिविधियों के लिए एक बड़ा और आधुनिक मंच बनेगा। इस महत्वाकांक्षी परियोजना को साकार करने में परिवहन मंत्री प्रताप सरनाईक की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण रही है। उनकी पहल और अथक प्रयासों का ही ये परिणाम है कि आज ये आधुनिक कला दालन बनकर तैयार है। लोकार्पण के अवसर पर उप मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि बाला साहेब ठाकरे की विरासत प्रेरणा का स्रोत है और यह कला दालन उसी विरासत को आगे बढ़ाने का एक मजबूत माध्यम बनेगा। उन्होंने मीरा भाईंदर को सांस्कृतिक गतिविधियों के लिए एक बेहतर और आधुनिक स्थान मिलने पर खुशी जाहिर की। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने इस दालन की उपयोगिता पर प्रकाश डालते हुए बताया कि यह सिर्फ प्रदर्शनियों तक सीमित नहीं रहेगा, बल्कि इसमें वर्कशॉप, सांस्कृतिक कार्यक्रम और युवा कलाकारों के लिए प्रशिक्षण सत्र भी नियमित रूप से आयोजित किए जाएंगे। इस ऐतिहासिक क्षण के गवाह बनने के लिए शहर के कई जनप्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। स्थानीय नागरिकों ने उम्मीद जताई है कि ये कला दालन कला और संस्कृति को बढ़ावा देने में अहम भूमिका निभाएगा और शहर की पहचान को नई ऊंचाइयों तक ले जाएगा। आयुक्त महानगरपालिका श्री राधा विनोद शर्मा यांचं स्वागत करतात। जोरदार टाळ्यांनी मंडळी आपण या ठिकाणी सन्माननीय आयुक्त महोदयांचं स्वागत करायचं। जोरदार टाळ्यांनी मंडळी या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे स्वागत करताना यांनी माननीय नामदार परिवहन मंत्री श्री प्रताप इंदिराबाई बापूराव सरनाईक यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। जिल्हा प्रमुख माननीय राजू भोईर या ठिकाणी माननीय नामदार श्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत करतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आजच्या या भव्य दिव्य अशा कला दालनाचा शुभारंभ, लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईकजी, खासदार नरेश म्हस्के, आयुक्त राधा विनोद शर्मा, उर्वेश सरनाईक, वियंग सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर, पूजा आमगावकर, निशा नार्वेकर, प्रिया म्हात्रे, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं, ते बांधकाम व्यावसायिक कोण येतो, रमेश दाबी, त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो। अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे। तर म्हणजे हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला। दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो। कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि व्यंग तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला। कोण विचारायची तू कुठे गेलतो?
खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं. अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल, उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादालन आहे. आणि कलादालन उभारून सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी. आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला, त्याची आठवण त्यांनीच करून दिली. मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सह्या घेतल्या. आणि आता तेव्हा कसं आहे, मी सह्या करणारच ना, करायलाच पाहिजे. त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सहीचा उपयोग करून तिथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्ह साठी, तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कलादालनाची मी आलो होतो. आणि तेव्हाच मला त्याचा भास झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होत आहे. आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे. आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा, विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आता ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे. मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत, या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकांच्यावर असतील नसतील नाही तर कोणावर असतील. कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे. बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं, जिथे अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो. आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्या त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. काही मागणी केली होती गुवाहाटीला, कारण साहेब नेहमी भाषणामध्ये गुवाहाटीचा उल्लेख निश्चितपणे करतात. ते मला माहित नाही कुठल्या कागदावर माझ्या किती सह्या त्यांनी कधी कधी घेतल्या. आज मी अभिमानानं सांगू शकतो गुवाहाटीला सुद्धा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा कलादालन व्हावं यासाठी आपणच निधी त्या खर्च मंजूर करून दिला. आणि म्हणूनच हे कलादालन या ठिकाणी झालं. ज्या शिवसैनिकांचा आपण सत्कार केला त्यातला एक आमचा शिवसैनिक नगरसेवक कोरोना काळामध्ये हरिश्चंद्र आमगावकर देवाघरी गेला. परंतु मला अजूनही आठवत आहे की ज्यावेळेस मीरा भाईंदर महापालिकेमध्ये काही लोकांनी हे कलादालन होऊ नये यासाठी प्रयत्न केले. कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचारच त्यांना माहिती नव्हते. शिवसेना ही 4 अक्षर काय हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला. स्थायी समितीच्या सभागृहामध्ये अनेक वेळा तो विषय आलेला असताना तहकूब म्हणून तो विषय त्यांनी ठेवला. आणि शेवटी आपला तो शिवसैनिक एकदा वैतागला. आणि जर शिवसेना प्रमुखांच्या कामाबद्दल असं जर कोणी आक्षेप घेत असेल तर तो कधी सहन करू शकत नाही. आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी, सगळ्या नगरसेवकांनी काय केलं त्यावेळेस महापालिकेमध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि जवळजवळ आतापर्यंत साहेब राजन साळुंके केसमध्ये होते, 2 महिन्यापूर्वीच केस आपण सुटलेली आहे. कोर्टाने सांगितलं तुमचा काही दोष नाही, कारण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या कामासाठी काम करत. आणि आज हे कलादालन पूर्ण झालंय. मला आनंद या गोष्टीचा. तुमचा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आदरणीय आमचे खासदार नरेंद्रजी म्हस्के साहेब आहेत, आणि पूर्वी सरनाईक आहेत, राजीव भोईर आहे, सचिन मांजरेकर आहे, विक्रम प्रताप सिंग आहे, निशाताई आहेत, ताराताई आहेत, त्याचबरोबर आपल्या पूजाताई आमगावकर आहेत, रियाताई भात्रे आहेत. सगळे आपले मुख्य पदाधिकारी सुद्धा मंचावर आहेत. त्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की माझी 9 वर्षाची तपश्चर्या आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 97 पासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. नगरसेवक ते आता परिवहन मंत्री साहेबांनी मला आज या ठिकाणी केलेलं आहे. त्या सगळ्या ह्या साधारणतः 27 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एकमेव हे कलादालन म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळी जमापुंजी आहे. आणि मी केलेल्या आजपर्यंतच्या कामाचं हे सर्वोच्च काम आहे. आणि माझं जे मनातली इच्छा होती ती आज सारखी निघालेली आहे. माझे अतिशय जवळचे सहकारी
नितीन कुलकर्णी याला जेव्हा मी 9 वर्षापूर्वी ती संकल्पना समजावून सांगितली की मला कलादालन करायचं अशा पद्धतीनं करायचं आहे, लहान मुलांना सुद्धा त्या ठिकाणी खेळता आलं पाहिजे, तरुणांना सुद्धा विज्ञानाची आवड असणाऱ्यांना त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. मला विद्यार्थी या मीरा भाईंदर शहरातून जवळजवळ 100 ते 150 घडवायचे दरवर्षी एमपीएससी आणि युपीएससी. कारण धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांनी एक आदर्श निर्माण केला होता ठाण्यामध्ये. एक अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री देशमुख प्रशिक्षण संस्था उभारली होती. तशीच प्रशिक्षण संस्था मीरा भाईंदर मध्ये उभारावी असं माझा मानस होता. ते मी स्टडी सेंटर केलं, लायब्ररी केली, कलाकारांसाठी आपले चित्र आणि त्यांची जी काही कुंचल्यांच्या माध्यमातून जी काही आकार ते करत असतात ते ठेवण्यासाठी एक चांगलं संग्रह तयार केलं, एक छोटं ऑडिटोरियम तयार केलं की छोटे छोटे एक पात्री प्रयोग किंवा एकांकिका काही नाट्यप्रयोग या ठिकाणी होऊ शकतील, ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम ह्या ठिकाणी होऊ शकतील. अशा प्रकारचं हे सगळं कलादालन सुसज्ज आपण केलं. ज्येष्ठ नागरिक आल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर असं 2-3 तास विरंगुळाचा क्षण म्हणून त्या ठिकाणी थांबता आलं पाहिजे अशा प्रकारचं हे मोठं आणि भव्य दिव्य केलं. साहेब या ठिकाणी रिझर्वेशन होतं, आपल्याला कदाचित कल्पना नसेल, परंतु आपण नगर विकास मंत्री होता, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मी हे कलादालनाच्या ह्या जागेवरचं आधी रिझर्वेशन आपल्याकडनं उठवून घेतलं, आपण ते रिझर्वेशन उठवून दिलं. नंतर त्या ठिकाणी ही वास्तूसाठी आपण निधीची तरतूद केली आणि फक्त आपण दिलेल्या निधीमुळे हे कलादालन उभं राहिलं हे आम्हाला अभिमानाने आज सांगायचं वाटतं. एक दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू नये, काही राज्य शासनाच्या आर्थिक अडचणीमुळे आपण कलादालनाला पूर्णतः पैसे सुद्धा देऊ शकलो नाही, परंतु ठेकेदाराला फक्त 20 ते 25% पैसे दिल्यानंतर ठेकेदाराने तुमच्या आणि आमच्या प्रेमाखातर हे कलादालन खिशाच्या पैशाने पूर्ण करून दिलेलं आहे. तुम्हाला बाळासाहेबांचं नाव आहे, शिंदे साहेबांची इच्छा आहे, म्हणून मी कलादालन पूर्ण झाल्यानंतर मला पाहिजे तेव्हा पैसे द्या, परंतु मी कलादालन लवकरात लवकर पूर्ण देईल. त्याबद्दल रमेश दाबी आणि त्याचबरोबर आपल्या जे नितीन कुलकर्णी आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि ह्याच रमेश दाबींनी आपल्या ठाण्यातलं सुद्धा कलादालन नरेश मस्के यांच्या वॉर्डातलं म्हणजे पूर्वी ते नगरसेवक असताना ते केलेलं आहे. याने हे भव्य